फायनली 3 दिवसानंतर मी लावलेल्या बियांपासून असे छोटाले छोटाले झाडं उगवलेले आहेत. म्हणजे छोटाले रोपं उगवलेले आहेत. तर शेवंतीचे असे भरपूर रोपं उगवलेले आहेत. अजून झेंडूचं पण काही उगवलेले आहे. फक्त गुलाबाचं बाकी आहे. अजून लोटसलासुद्धा असे कोंब आलेले आहेत. तर खूप जास्त खुश होते मी. तर मी 3 दिवसापूर्वी हे अशा बिया लावलेल्या होत्या. याचा पूर्ण व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे. तुम्ही चेक करू शकता. आणि हे आहे गुलाब आणि लोटस. तर मग लोटसच्या बिया मी असं ते घासून केलेलं होतं आणि त्याचं खरंच इतका छान रिझल्ट आला ना, म्हणजे खूप छान कोंब आला त्याला. तर अजून भरपूर झाडं बाकी होते लावायचे. तर म्हटलं आपण हळूहळू सगळे लावून घेऊया. तर मी 24 तासापूर्वी ना पाण्यामध्ये बिया टाकून ठेवलेल्या होत्या रोजच्या. तर हे अशा प्रकारे. आणि आता 24 तासाच्या नंतर मी काय करते, एक टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि टिश्यू पेपरवरती मी त्या बिया सगळ्या काढलेल्या आहेत. तर जसं की तुम्हाला दिसतं आहे व्हिडिओमध्ये त्याप्रकारे ह्या बिया मी कमीच लावलेल्या होत्या. पण म्हटलं जर का लागल्या नाही व्यवस्थित तर मग परत आपल्याला यूज करायला होतील काही बिया. तर मी असा टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ह्या ज्या भिजवलेल्या बिया आहेत ओव्हरनाईट, तर ते मी टाकून देते आहे. आणि एका बॉक्स घेतलेला आहे मी, म्हणजे मी डेट्सचा बॉक्स घेतलेला आहे. एअरटाईट कुठलाही बॉक्स घेऊ शकता तुम्ही. तर टिश्यूवर मी थोडंसं पाणी स्प्रेड केलेलं आहे, स्प्रिंकल केलेलं आहे. आणि खालून वरून असं थोडासा टिश्यू ओला केलेला आहे. खूप जास्तसुद्धा नाही करायचं. आणि एअरटाईट डब्यामध्ये असं पूर्ण झाकण पॅक लावून जायचं, जेणेकरून आतमध्ये हवा जाणार नाही. आणि तो डब्बा मी फ्रीजमध्ये ठेवला आहे. तर हे आपल्याला 24 तासासाठी करायचं आहे. तर मी 24 तासासाठी तो डब्बा फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि आणखी हे काही आता दुसरे सीड्स लावायचे आहे मला, तर त्याचीच तयारी चालू आहे. तर मी काय केलेलं आहे ना, पहिले बिया लावण्यासाठी हे जे आपले प्लास्टिकचे यूज अँड थ्रोचे जे किंवा पेपरचे वगैरे जे काही ग्लास असतात ना, तर ते यूज करते. म्हणलं झाडं एकदा रोपं उगेपर्यंत तर ते आपल्याला इझी जाईल सगळं हँडल करायला. हे आहेत आता झेंडूच्या बिया. तर ह्या आहेत मला त्या अफोर्डेबल ऑर्गॅनिक स्टोअरकडून मिळालेल्या बिया. तसं मी लास्ट टाईम ना घरीसुद्धा लावलेल्या होत्या, जे घरी झेंडूचे झाडं वगैरे फुलं होते त्यांच्यापासून, वाळवलेल्या फुलांपासून. पण त्या व्यवस्थित लागल्याच नाही. तर म्हणलं आपण हे ट्राय करून बघू. तर मग हे आता मी खाली माती घेतलेली आहे आणि त्याच्यावर अशाच पूर्ण ते ज्या बिया आहेत त्या स्प्रेड करून त्याच्यावरती अजून एकदा एक छोटीशी थिन लेअर अशी मातीची टाकलेली आहे. आणि वरतून आता त्याच्यावरती पाणी स्प्रिंकल करते आहे. आणि अजून काही माझ्याकडं झेंडूचे वाळलेले फुलं होते, जे की घरी काही आणलेले होते, काही ओकेजनली वगैरे असं आपण आणतो काही, जरी काही सणाला वगैरे. तर ते पण मी घेतलेले. म्हणलं आपण परत एकदा ट्राय करून बघू. तर मी ह्या 2 ग्लासेसमध्ये हे टाकते आहे. तर म्हटलं बघूया जर का उगवल्या तर कुठली लवकर उगवती किंवा कोणती उगवती. तर मग ह्या 2 ग्लासमध्ये मी परत ज्या घरच्या बिया होत्या त्यासुद्धा टाकून दिल्या आहे. आणि वरतून अशी थोडीशी माती त्याच्यावर टाकून त्याच्यावरसुद्धा सेम प्रोसेसनं ह्या पण झेंडूच्या बिया लावलेल्या आहेत. तर याच्यावर आता मी खाली माती टाकून त्याच्यावर थोड्या बिया टाकून त्याच्यावरतून परत एकदा थोडीशी थिन लेअर मातीची टाकून त्याला वरतून आता पाणी वॉटर स्प्रिंकल करते आहे. आणि पाणी खूप जास्त नाही द्यायचं आहे, कारण की ना जास्त पाणी असल्यामुळं पण ना ते बिया खराब होऊन जातात. म्हणून मग नुसतं असं असं स्प्रे करून द्यायचं वॉटर. तर मी असं आता करून दिलं हे. आणि तेवढ्यामध्ये वरतून एक छान असं विमान जातं आहे बघा, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. आणि मला तर लहानपणी इतकं छान वाटायचं ना, म्हणजे जर का खालून विमान जात असेल. पण आता रोजच दिसतं, म्हणजे दिवसातून 5-6 विमान आरामात दिसतात. खूप भारी वाटतं. तर आता 24 आवर्सच्या नंतर मी ह्या बिया काढलेल्या आहेत फ्रीजमधून. आणि हा बॉक्स ओपन केला आहे, तर हे अशा काही झालेल्या आहेत बिया. तर मी आता परत त्याच प्रोसेसनं जशी बाकीचे झाडं लावते तसंच हे लावते. रोजच्या बियासुद्धा खाली मी माती घेतलेली आहे. आणि मातीवरती जे काही आपण बिया भिजू घालून त्या टिश्यू पेपरमध्ये रॅप केलेल्या होत्या, तर त्या बिया मी याच्यामध्ये टाकते आहे. आणि वरतून झेंडूचे जसे बिया लावले त्याप्रमाणेच आपण आता माती थोडीशी स्प्रिंकल करून देते आहे, सॉईल. तर थोडीशी खूप जास्त जाड अशी लेअर नाही टाकायची, जेणेकरून बिया खूप खाली जातील. तर थोडीशी अशी पतली अशी लेअर टाकलेली आहे. आणि नंतर मग परत वॉटर स्प्रे करून देते आहे स्प्रे बॉटलनं. तर जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, ह्या प्रोसेसनं ना थोडंसं झाडं लवकर उगवण्यासाठी मदत होते. तर हे जे आहे बी, तर हे कालच मी ना खूप असं घासून त्याला पाण्यामध्ये भिजवलेलं होतं. तर हे आपल्याला काही करायचं नाही आहे याला, कारण की लोटस हे ना पाण्यामध्येच येतं. फक्त याचं पाणी चेंज करायचं होतं, म्हणजे थोडंसं ना घाण झालेलं होतं पाणी. ते आता 24 आवर्स होऊन गेलेले होते त्याला. तर ती बी मी एकदा चांगली वॉश करून घेतली. आणि जो ग्लास होता तोसुद्धा मी चांगला वॉश करून घेतला. आणि त्याच्यामध्ये परत एकदा पाणी टाकून ठेवलं. तर आपल्याला हे असंच ठेवायचं आहे 2-3 दिवसासाठी. आणि आता परत लावते आहे शेवंती. तर मी काय करते ना, हे जे ग्लास आहेत ना, मला परत कन्फ्युजन व्हायला नको म्हणून मी त्याच्यावर ना लिहून ठेवते कुठल्या बिया मी कोणत्या ग्लासमध्ये लावलेल्या आहेत, रोजचं, शेवंतीचं किंवा मग झेंडूचं. तर जेणेकरून ना छोट्याले जे रोपं जरी उगवले ना, तरी मला कन्फ्युजन नको व्हायला. कारण जवळपास जेव्हा छोटे रोपं असतात तेव्हा सारखालेच दिसतात सगळे. त्यामुळे मग मी आता हे सगळं नोट डाऊन करते, त्याच्यावर सगळं ग्लासेसवर लिहून घेते आहे. तर आता लावते मी शेवंतीचं झाड. आणि याचे पण छान असे फुलं येतात.
तर आता हे मिक्स आलेले आहेत मला कलर. आता कशा कलरचे येतात आज उगवतात तर हे काही आपण सांगू नाही शकत मी. पण त्याच्या बहुतेक मिक्स कलरचे फुलं असणार आहे त्याच्यामध्ये. तर कुठल्या कुठल्या कलरचे असणार आहे हे माझ्यासाठी सुद्धा सरप्राईजच असणार आहे. तर हे अशा काही बिया आहेत त्याच्या. तर खाली मी माती टाकलेली यालासुद्धा आणि ह्या ज्या बिया आहेत तर त्या मी आता वरतून याच्यावर स्प्रेड करून देते आहे. आणि अशा छोट्याले बिया आहेत. झेंडूच्या फुलासारख्या नाही आहेत त्या बिया, थोड्या बारीक आहेत अजून. आणि नंतर आता हे सगळं स्प्रेड करून दिले मी. याच्यावरतून मी थोडीशी माती टाकते आहे आणि थोडीशी माती टाकल्याच्यानंतर मग त्याला परत जे दुसरे झाडं लावली तसंच वॉटर स्प्रे करून देते आहे. तर वॉटर स्प्रे केल्याच्यानंतर ना थोडं म्हणजे थोडंसं ओलंच ठेवायचं त्याला. आणि पण खूप जास्त पाणीसुद्धा एकदम बडकन पाणी दिल्यानंतरसुद्धा बिया खराब होतात, सडून जातात. त्यामुळे मग वॉटर स्प्रे कमी कमी करायचं. पण फक्त ओलावा राहायला पाहिजे त्याच्यामध्ये, मॉइश्चर टिकून राहिलं पाहिजे इतकं पाणी आपल्याला द्यायचं आहे त्याला. तर आता माझे सगळे हे इतके झाडं लावून झालेले आहेत. एक तर लोटस आहे, परत शेवंती आहे, परत झेंडूचे तर मी 2 ग्लासमध्ये लावलेले. म्हटलं कुठलं लवकर उगवतं तर ते बघूया आपण. आणि हे लोटस, तर लोटस तर ओळखू येणारच आहे कारण ते नुसतं पाण्यामध्येच लावलेले. लोटसला ना चिखलामध्ये येत असतं किंवा पाण्यामध्येच येत असतं, तर मग त्याला जास्त तर पाण्याचीच आवश्यकता असते. त्यामुळे एकदा चांगलं त्याला रूट्स वगैरे येईपर्यंत मी त्याला पाण्यामध्येच ठेवणार आहे. तर आता 3 दिवसानंतर फायनली असे रोपं उगवलेले आहेत. हे आहे शेवंतीचं, हे आहे झेंडूचं आणि अजून रोजचं काही एवढं उगवलेलं नाही आहे. आणि दुसऱ्या ग्लासमधलं झेंडूसुद्धा उगवलेला नाही आहे. आणि लोटसला पण खूप छान कोंब आलेलं आहे. तर हे बघून ना म्हणजे इतका आनंद झाला ना मला. हे बघा यालासुद्धा असं एक ग्रीन कलरचं असं रूट आलेलं आहे, एकदम कोंब आलेलं आहे. तर हे असंच ठेवणार आहे मी पाण्यामध्ये. तर तुम्ही पण प्लांट लवर असाल तर अशा प्रकारे झाडं नक्की लावून बघा, सीड्स नक्की लावून बघा. तर हा व्हिडिओ तुमच्या उपयोगात आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.